श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींचं हे वाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आपण ज्यावेळेस अडचणीत असतो त्यावेळेस फक्त स्वामींना आठवायचं, स्वामीचं नामस्मरण करायचं किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा शब्द म्हणायचा. खूप आपल्याला एक वेगळंच असं प्रोत्साहन मिळतं. आपण भीतो किंवा आपल्या मनात भीती असते, ती भीतीच गायब होती. अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणायचं. स्वामीवर सगळं सोडवायचं. स्वामी काय असेल किंवा काय करताल ते माझ्यासाठी तुम्ही चांगलंच करणार आहे स्वामी. त्यामुळे स्वामीवर सोडायचं, आपल्या पुढच्या कामाला आपण लागायचं. तर श्री स्वामी समर्थ महाराज. आता 2025 संपणार आहे, 2026 चालू होणार आहे. तर स्वामींना हा एक संदेश बोला. तर कारण की आपलं स्वामी माझं 2025 हे वर्ष खूप दुःखात गेलेलं आहे. 2026 हे वर्ष माझं चांगलं जाऊ द्या किंवा माझे काही शाप काही गेल्या ह्याचं पाप असेल तर ते माझं इथंच थांबू द्या. मला पुढच्या वाटचालीत कामात कोणते अडथळे आणू नका. माझं काम यशस्वी होऊ द्या. मी ज्याच्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नाला मला यश द्या. स्वामी मला जॉब लागत नाही आहे चांगला किंवा चांगलं पेमेंटचा जॉब लागत नाही आहे, तर मला जॉब लागू द्या. माझे खूप सारे दुःखाचे दिवस इथंच थांबून द्या. माझे आता सुखाचे दिवस येऊ द्या स्वामी नवीन वर्षात, असं स्वामीला आपल्याला आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्ही आपल्या देवघरासमोर म्हणजे आपल्या जाऊन तुम्ही बसू शकता, बोलू शकता किंवा स्वामींच्या मठात जाऊन म्हणू शकता किंवा स्वामींचं एखादं केंद्र आहे तुमच्याजवळ तर तिथं जा. शक्य नसेल तर आपण घरीच आपल्या स्वामींचं मूर्ती स्वामींची किंवा फोटो असतो तर तिथेच बसून आपण बोलू शकता. तर स्वामींना असं बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा एक तुम्हाला संदेश आहे. 2026 सुरू होण्याआधी ही एक प्रार्थना नक्की ऐका आपण सर्वजण. श्री स्वामी समर्थ. मी माझ्या सुरुवात करते. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. माझं जीवन, माझं कुटुंब, माझं काम आणि माझं भविष्य तुझ्या कृपेत अर्पण करतो. माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक अडथळे आणि जुने शाप इथेच थांबू द्या स्वामी. असं पुढे तुम्हीच चला. मला योग्य दिशा, शांतता आणि बळ द्या स्वामी. हे वर्ष तुमच्या आशीर्वादाचं, मुक्तीचं आणि प्रगतीचं असू द्या. श्री स्वामी समर्थ. स्वामी माझी अशीच प्रगती होऊ द्या, त्याच्यापेक्षा पण माझी जास्त प्रगती होऊ द्या स्वामी 2026 मध्ये. हे स्वामी माझ्या जे कामात मला यश येत नाही त्या कामात मला यश द्या स्वामी. स्वामी माझ्यासोबत चला, कायम माझ्यासोबत राहा स्वामी तुम्ही. आपण असं म्हणायचं नाही माझ्यासोबत कुणी नाही, कुणी नसेल तर स्वामी माझ्यासोबत आहेत. आपल्या मनात स्वामी माझ्यासोबत आहेत असं म्हणायचं, पुढे चालायचं. स्वामी आपल्यासोबत कायम असतात. आपण म्हणायचं नाही मला हे खोट्यावानी करते, ते कोणी मला साथ देत नाहीत म्हणून मला कोणीच नाही असं म्हणायचं नाही. सर्वस्व आपलं स्वामींना मानायचं. जे काही असेल ते स्वामींना बोलायचं. आपल्या मनात काही दुःख असेल तर स्वामींना ते बोला. स्वामीच आपले माय बाप सर्व हे काही असेल तर ते स्वामीचा हात. स्वामी माझ्यासोबत चला, मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे माझ्यासोबत चला. तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या स्वामी. स्वामी माझे काही मला वाईट काळ आला माझा त्यातून मला पुढे जाण्याची शक्ती द्या स्वामी, सामर्थ्य द्या असं स्वामींना बोला. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.